बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे राष्ट्रवादीच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षांची। सुनेत्रा अजित पवारांचं नाव राष्ट्रवादीच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आलंय। मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली। 28 जानेवारीला उपमुख्यमंत्री अजित पवारांचं अपघाती निधन झाल्यानंतर पक्षाची धुरा नेमकी कुणाकडे जाणार याविषयी तर्कवितर्कांना उधाण आलं। मात्र आधीपासूनच सुनेत्रा पवारांचं नाव सर्वाधिक चर्चेत होतं। दरम्यान सुनेत्रा पवारांनी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून एकमतानं निवड झाल्याचं प्रफुल्ल पटेलांनी जाहीर केलं। सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी मोठं यश मिळवेल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला। तसंच अजित पवारांच्या अपघातावर आणि पक्षाबाबत उलटसुलट चर्चा करणाऱ्यांवर पटेलांनी जोरदार निशाणाही साधला। एकदा हात वर करून सुद्धा या आपल्या सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आपला सगळ्यांचा पाठिंबा आहे। आप सभी लोगों के ओर से मैं यहां पर घोषणा करता हूं कि हमारे राष्ट्रीय अध्यक्ष पद पर श्रीमती सुनेत्राताई अजितदादा पवार की राष्ट्रीय अध्यक्ष करके यहाँ पर चयन हुआ है। She has been elected as the national president of the NCP Nationalist Congress Party. त्यांच्या अचानक जाण्यानं सगळी स्वप्न अर्ध्यावरून त्यांना सोडून जावे लागली, परंतु उनके सपने अधूरे नहीं रहेंगे। हम सब मिलकर और भी ऊंचाई तक हम सब लेके जाएंगे। आदरणीय दादा आज आपल्यात नाहीत, हे अजूनही मानायला तयार नाही। हा आघात प्रचंड आहे। दरम्यान प्रफुल्ल पटेल यांनी राज्यसभेसाठी पार्थ पवारांच्या नावाची देखील घोषणा केली। आगे आने वाली राज्यसभा की जो चुनाव जो घोषित हो चुके हैं और जिसका 5 तारीख तक का नॉमिनेशन भरने का है, उस जगह के लिए पार्टी ने फैसला किया है कि श्री पार्थ अजितदादा पवार ये हमारे पार्टी के उम्मीदवार रहेंगे। राष्ट्रवादीच्या कार्यकारिणी बैठकीत प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार गटाच्या नेत्यांसह रोहित पवारांवरही निशाणा साधला। ज्यांच्या काही घेणं नाही देणं नाही आपला पक्षाची, ते लोक आमच्या पक्षामध्ये आम्ही कसं चालवावं, आम्ही काय करावं, कोणत्या दिशेने जावं याच्या आम्हाला उपदेश देत होते। ते तुम्ही बघितलं ऐकलंय, काय काय चाललं आहे ते सगळं तुम्हाला राजकारण माहीत आहे। ज्यांच्या मनामध्ये पोटात काय आणि तोंडात काय वेगळा असे लोक खूप सारे आता इकडे तिकडे फिरून राहिले, हे तुम्हा लोकांना आता स्पष्ट झालं असेल। आणि ज्या पद्धतीनं आम्ही म्हणजे वहिनी साहेबांना सुद्धा अनेक प्रकारे वेगवेगळ्या रीतीनं काही लोकांनी इनडायरेक्टली डायरेक्टली नाही बोलता येत, मग असंही इशारे करण्याचे प्रयत्न केले। आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्येही स्वीकृत सदस्य असणार आहेत। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भात निर्णय झाल्याची माहिती मिळते। जिल्हा परिषदेत सदस्य संख्येच्या 10% तर पंचायत समितीत सदस्य संख्येमागे 20% सदस्य निवडता येणार आहेत। तसंच किमान 5 सदस्य निवडणं बंधनकारक असणार आहे। लवकरच विधिमंडळात कायदा पारित केला जाईल। रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय। 12 मार्चला अलिबागच्या मुख्यालयात अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे। रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी परिपत्रक काढत निवडणुकीची अधिकृत घोषणा केली। दरम्यान महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील रस्सीखेच सुरू असून 12 मार्चला त्याला पूर्णविराम मिळणार का याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। अमरावती महानगरपालिकेत काँग्रेसनं 2 स्वीकृत नगरसेवकांची निवड केली असली तरी पक्षातील अंतर्गत गटबाजी समोर आली आहे।
काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा जयश्री वानखेडे यांनी निवड प्रक्रियेत आपल्याला डावलल्याचा आरोप केलाय, तर दुसरीकडे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव आसिफ तक्कल आणि इतर पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त करत पक्ष 1-2 लोकांच्या निर्णयानं चालू शकत नाही असं म्हटलंय. या निर्णयाविरोधात वरिष्ठांकडे तक्रार करण्याचा इशारा आसिफ तक्कल यांनी दिलेला आहे. सिक्रूजसाठी बघा, म्हणजे कारण महिला काँग्रेस म्हणून मी एक कोअर कमिटीमध्ये महिला आहे आणि आम्हाला या गोष्टीची कुठेच काही कल्पना नाही का युवक काँग्रेस असो, महिला काँग्रेस असो आणि या सगळ्यांना कोअर कमिटीत असलेल्या लोकांना याची माहिती नाही. परंतु काय की सिक्रूजसाठी आम्ही म्हणजे मी महिला काँग्रेस म्हणून मी स्वतःचं माझं मत मांडते की मी तिकीट घेतली नाही, मी या प्रभागामध्ये मेहनत घेतली. मला जेव्हा शब्द दिला जातो तेव्हा मी या गोष्टीला हे केलं की मला डावलल्या गेलं कुठेतरी. ये जो शहर कांग्रेस कमेटी है, इन्होंने हमारे पदाधिकारी है, हम कोर कमेटी में है, महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी के सचिव नजीर खान बीके साहब है, माजी नगर सेवक हमारे सलीम बेग साहब है, अफजल चौधरी साहब है और असरार आलम साहब है, जितने भी यहाँ खड़े हैं माजी सब यहाँ पर हमने जमा किए हैं. हमारा बोलना एक ही है कि भाई कोई भी समाज को देना था, लेकिन कैसा है, हमको विश्वास में तो लेके दो कम से कम. हम भी पदाधिकारी है, ताई के पास जाएंगे और ऊपर वरिष्ठों के पास में भी हम जाने वाले हैं. ये शिकायत हम करेंगे. भाजप खासदार अशोक चव्हाणांनी पुन्हा नाव न घेता राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकरांवरती निशाणा साधलाय. नांदेडमध्ये घड्याळ आता बंद पडलंय, ते कसं चालू ठेवायचं हा मोठा विषय आहे असं वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केलंय. घडी हळूहळू बंद होऊ लागलेली आहे. त्यामुळे घडी चालू कशी ठेवायची हा विषय आहे. त्यामुळे महापालिकेची ही जी घडी आहे, महापालिकेची घडी चांगली बसली आहे, काही विषय नाही. घड्याळ जे आहे ते नियमित चालू राहील अशा प्रकारांमध्ये आपण 2-3 वेळा केलं, रिपेअर केलं पण पडते, रिपेअर केलं घडी चालतच नाही, हा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे त्या टावरवरचं घड्याळ हे नियमित चालेल याकरता दक्षता घ्या आणि झाड मोठं होणार नाही टावरवरचं त्याआधी काढा. नांदेड वाघाळा महापालिकेच्या नवनिर्वाचित महापौर कविता मुळे, उपमहापौर दीपक रावत आणि सभागृह नेते महेश कनकदंडे यांची पहिली पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत शहराचा विकास आराखडा महापौर मांडतील अशी अपेक्षा होती. मात्र राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांनीच पुढाकार घेत पुढच्या 100 दिवसात शहरात कोणती विकास कामं राबवली जाणार आहेत याची सविस्तर माहिती दिली. यामुळे या पत्रकार परिषदेची जोरदार चर्चा रंगली आहे. तब्बल 28 वर्षांनंतर भारतीय जनता पक्षाचा महापौर नांदेडमध्ये विराजमान झाला असून या यशामध्ये अशोक चव्हाण यांचा सिंहाचा वाटा मानला जातो. महापौरपद भाजपकडे गेलं असलं तरी महापालिकेचे राजकीय केंद्रबिंदू अजूनही अशोक चव्हाणच असल्याचं या पत्रकार परिषदेतून स्पष्ट झाल्याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे. आजपासून 100 दिवसामध्ये ज्या गोष्टी करणं शक्य आहे तो कृती आराखडा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. प्रामुख्याने ज्या गोष्टी तातडीत सफाईचं काम आहे, पाणी पुरवठ्याचे विषय आहेत, ट्रॅफिकच्या समस्या आहेत, अशा अनेक समस्या, मलनिस्सरणाचं काम आहे, स्मशानभूमीचे जी कामं आहेत, अशी अनेक महत्त्वाची जी कामं जी प्रगतीपथावर आहेत ती पुन्हा नव्याने हाती घ्यायची आहेत. अशा सर्व कामांना तातडीने पूर्ण करण्याच्या दृष्टीने आम्ही काही कृती कार्यक्रम समोर ठेवलेला आहे. महापौरांनी सुद्धा त्याच्यामध्ये आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि त्याच्यामुळे त्याची अंमलबजावणी पुढील 100 दिवसांमध्ये युद्ध पातळीवर निश्चित केली जाईल. वर्धा जिल्ह्यामध्ये ओएसडी नियुक्तीवरून वाद पेटलाय. ज्ञानदा फणसे यांची नियुक्ती नियमबाह्य असल्याचा आरोप काँग्रेसनं केला असून जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर यांनी पत्रकार परिषदेत हा मुद्दा उपस्थित केला. फणसे या शहरी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या ओएसडी म्हणून नियुक्त असल्याचं सांगितलं जात असलं तरी प्रत्यक्षात त्या पालकमंत्री पंकज भोयर यांच्यासोबत कार्यरत असल्याचा आरोप करण्यात आला. या नियुक्तीची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसनं केली आहे. वर्धा जिल्ह्याच्या पालकमंत्री साहेबाकडे जे आता ओएसडी म्हणून कार्यरत आहे, विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून ज्या कार्यरत आहे, ज्ञानदा फणसे ज्या जिल्हा परिषद वर्धाच्या पहिले उपमुख्य कार्यकारी अधिकारी होत्या आणि तेथून उसनवारी तत्वावर शासनाच्या आदेशाप्रमाणे त्यांची एका विभागात ओएसडी म्हणून नियुक्ती झाली आहे. ज्या ठिकाणी त्याची बदली झाली त्या ठिकाणी न जाता त्या दुसऱ्या विभागाच्या आस्थापनेवर कार्य करत आहे. त्याच्यासोबत त्याच्या जे लोक याच्यात जबाबदार आहे
हे थकणारे त्याच्यावरही कारवाई करावं, आला टाइम तर याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा. अहिल्यानगर जिल्ह्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा लाँग मार्च आता निर्णायक टप्प्यात पोहोचलाय. आदिवासी, शेतकरी आणि कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी राजूर ते अहिल्यानगर असा तब्बल 148 किलोमीटरचा हा पायी लाँग मार्च काढण्यात आला. काल आंदोलकांनी संगमनेर तालुक्यातील निर्झरणेश्वर देवस्थानाच्या प्रांगणात मुक्काम केला. दरम्यान काही मागण्यांवर अद्याप तोडगा न निघाल्यानं आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केलाय. आज सकाळी हा लाँग मार्च लोणी गावाच्या दिशेनं मार्गक्रमण करणार आहे. लोणी हे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं गाव असल्यानं या आंदोलनाकडे विशेष लक्ष लागलंय. आंदोलक लोणी इथं ठिय्या आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. बीडच्या गेवराई शहरात शिवरायांच्या पुतळ्यावरून तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. धुळे सोलापूर महामार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभारलेला अश्वारूढ पुतळा वाहतुकीस अडथळा ठरत असल्यानं पालिका प्रशासन तो नियोजित जागी हलवण्याच्या तयारीत आहे. मात्र शिवप्रेमींनी या निर्णयाला तीव्र विरोध करत पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी केली. प्रशासन आणि आंदोलकांमध्ये समन्वयाचा प्रयत्न सुरू असून या वादावर तोडगा निघतो का याकडे लक्ष लागले. नागपुरातल्या वाहतूक कोंडीची खंडपीठानं स्वतःहून दखल घेतली आहे. सुमोटो याचिका दाखल करून घेत सुनावणी घेतली जाणार आहे. उड्डाणपुलांच्या बांधकामामुळे वाहतूक कोंडीची समस्या अधिकच गंभीर होत चालली आहे. ध्रुव शिरपूरकर यांची न्यायालय मित्र म्हणून नियुक्ती केली गेली आहे. 12 मार्चपर्यंत नियमानुसार याचिका तयार करण्याचे निर्देशही दिले गेलेले आहेत. गुगलला आपण संकट मोचक मानतो, पण भंडाऱ्यात याच गुगल सर्चमुळे एका तरुणावर पोलिसांचा संशय बळावला. चोरीच्या प्रकरणात नाव आल्यानं घाबरलेल्या तरुणानं गुगलवरती सुटकेचा मार्ग शोधला आणि पोलिसांनी त्यालाच गुन्ह्याचा पुरावा मानत तरुणाला ताब्यात घेतलं. भंडारा जिल्ह्यातील गोबरवाही पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये येणाऱ्या खंदार गावात 15 फेब्रुवारीला एक चोरीची घटना घडली होती. या प्रकरणात पोलिसांनी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष प्रमोद भोरघडे आणि कुणाल भोरघडे या दोघांना संशयित म्हणून ताब्यात घेतलं. कुणाल भोरघडेला पोलीस तक्रारीत आपलं नाव असल्याची कुणकुण लागली होती. या संभाव्य कारवाईतून आपली सुटका कशी होईल हे जाणून घेण्यासाठी कुणालनं घाबरून थेट गुगलचा आधार घेतला. पोलीस केसमधून सुटका कशी मिळवायची असे काही प्रश्न त्यानं सर्च केले. तपासादरम्यान पोलिसांच्या हाती कुणालचा मोबाईल लागला आणि त्याचा हा सर्च इतिहास, सर्च हिस्ट्री पाहून पोलिसांचा संशय अधिकच बळावला. कुणालचा आरोप आहे की या गुगल सर्चच्या आधारे भंडारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आणि तिथे त्याला बेदम मारहाण करण्यात आली. माहिती मिळाली. मी त्या माहितीनुसार गुगलवर सर्च केला की या पद्धतीनं या असा सर्च केलो वाचावासाठी. याच कारणावरून मला LCBनं उचलला आणि मला खूप जास्त मारहाण केली. हात तुटला. मला चालता फिरता येत नाही. मला न्याय मिळाला पाहिजे, मी अशी सगळ्यांना विनंती करतो. त्याच्या मोबाईलमध्ये त्यांनी गुगल सर्च हिस्ट्री चेक केली असता चोरीच्या गुन्ह्यातून निर्देशनासाठी काय करावे असे त्यांनी सर्च केलं होतं. त्याबद्दल आम्ही सुद्धा त्याला विचारलं कशामुळे काय तुम्ही सर्च करायचं कारण काय, उद्देश कोणी सांगितलं काय केलं म्हणून. पण त्याने त्या गुन्ह्याच्या गुन्ह्यासंदर्भात आणि त्या याच्याबद्दल आम्हाला सविस्तर माहिती दिली नाही आणि गुन्ह्याच्या मुद्देमालाबद्दल सुद्धा कबुली वगैरे दिली नाही. अमरावती महापालिकेवर तब्बल 4 वर्षांनंतर प्रशासक राज संपलाय. महापालिका निवडणुका होऊन नगरसेवक निवडण्यात आले. नगरसेवकांना निवडून देऊन 1.5 महिना लोटला तरी प्रभागातील समस्या तशाच्या तशा आहेत. अनेक रस्त्यांच्या कडेला कचऱ्याचा ढिगारा पाहायला मिळतो आणि त्यामुळे अमरावतीकर जनता सध्या साफसफाईच्या मुद्द्यावरून महानगरपालिकेवर आणि निवडून आलेल्या नगरसेवकांवरती प्रचंड नाराज आहे. अमरावती महानगरपालिकेमध्ये तब्बल 4 वर्षानंतर प्रशासक राज संपला आणि सभागृह अस्तित्वात आलं. त्यामुळे सर्व अमरावतीकरांनी जे आपला हक्काचा नगरसेवक निवडून दिलेला आहे त्या नगरसेवकाकडून ज्या अपेक्षा आहे त्या अपेक्षा अजूनही 1.5 महिना झाला अजून पूर्ण झालेला नाही. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे अमरावती शहरातील कोणत्याही रस्त्यावर जर आपण गेलं तर असं दृश्य आपल्याला पाहायला मिळेल. मी आहे सध्या अमरावतीचं जे हृदयस्थान बस डेपो आणि रेल्वे स्टेशन मार्ग आहे त्या मार्गावर जर आपण बघितलं तर अशा प्रकारे रस्त्यावर कचराच कचरा आपल्याला हा एकच रस्ता नाही तर अनेक अमरावती शहरातील जे रस्ते आहे जे नाल्या आहेत त्या ज्या तुंडून भरलेल्या आहे
आणि तब्बल 4 वर्ष प्रशासक राज असताना अमरावतीकरांची सर्वात मोठी समस्या होती ती कचऱ्याची होती, कारण जागोजागी कचरे साचलेले आहे आणि अनेक नाल्या ज्या आहेत त्या तुंडूम प्लॅस्टिकनी भरलेल्या आहे. त्यामुळे जो आपला हक्काचा माणूस लोकांनी निवडून दिलेला आहे त्या नगरसेवकाकडून त्यांना एकच अपेक्षा आहे की आपल्या परिसर हा स्वच्छ राहावा. परंतु हा चित्र पाहिल्यावर आपल्याला वाटते जी माझी अमरावती सुंदर अमरावती आहे याला कोणाची दृष्ट लागलेली आहे असा प्रश्न आता अमरावतीकरांना पडलेला आहे. कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण, ABP माझा, अमरावती. सोलापूरच्या बार्शी तालुक्यात कुसळम गावामध्ये जुन्या वादातून गोळीबार झालाय, तर निशाणा चुकल्यानं तरुण थोडक्यात बचावलाय. बाळासाहेब उकिरडे नावाचा तरुण घटनेत जखमी झालाय आणि या घटनेनंतर बार्शीमध्ये खळबळ उडाली असून जखमी युवकावरती उपचार सुरू आहेत. तर हल्ला केलेले तिन्ही आरोपी फरार झालेत. त्यांच्या शोधासाठी बार्शी तालुका पोलिसांनी तात्काळ पथक रवाना केलं असून आरोपीचा शोध सध्या घेतला जातोय. अंबरनाथमध्ये बोगस कॉल सेंटरच्या माध्यमातून अमेरिकन नागरिकांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी ग्लोब व्यावसायिक संकुलातील रुद्रा टेक आयटीवरती धाड टाकत मालक कमलेश सचवानीसह 5 जणांना अटक केली आहे. आरोपी ग्राहकांना सॉफ्टवेअर विक्रीच्या नावाखाली पैसे उकळून त्यांना ब्लॉक करत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांनी दिली. या प्रकरणाचा पुढचा तपास सध्या सुरू आहे. महाराष्ट्रातील पळसदरी आणि कर्जत स्थानकांदरम्यान उतारावरून एका मालगाडीचं अचानक नियंत्रण सुटल्याची घटना घडली. मात्र उतारावरून मालगाडी खाली धावल्यानं मोठा अनर्थ टळला. सुदैवानं घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेनंतर रेल्वे प्रशासन सतर्क झालं असून मध्य रेल्वेकडून सविस्तर चौकशी सुरू करण्यात आलेली आहे. प्राथमिक माहितीनुसार गाडी चालवणाऱ्यांमध्ये प्रशिक्षणार्थी लोको पायलट्सचाही समावेश होता. इंदापूर तालुक्यातील डाळस क्रमांक 2 इथे सोलापूर पुणे महामार्गावरती भीषण अपघात झालाय. उभ्या असलेल्या आयशर टेम्पोला इको कारनं जोरदार धडक दिली आणि अपघात घडला. यामध्ये 3घांचा जागीच मृत्यू झालाय, तर चालकासह काही जण जखमी झाले असून त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत. भिगवण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढचा तपास सुरू केलाय. रायगड जिल्ह्यातल्या लिपिक वर्गातील सरकारी कर्मचारी वर्गाकडून गेली 4 दिवस जिल्हा परिषद अलिबाग इथे कामबंद आंदोलन सुरू आहे. या कर्मचारी वर्गाकडून शासनाकडे एकूण 3 प्रमुख मागण्या समोर ठेवलेल्या आहेत. यामध्ये 4था वेतन आयोगापासून वेतन त्रुटी दूर करून सुधारित वेतन श्रेणी लागू करणं, जुनी पेन्शन योजना लागू करणं, जिल्हा परिषदेमधील लिपिक कर्मचारी वर्गाचा मृदा व जलसंधारण विभागात समावेशन करणं या मागण्यांसाठी हे कर्मचारी गेल्या 4 दिवसांपासून कामबंद आंदोलन करतायत. आरोग्य विभागाकडून देखील या कर्मचारी वर्गाला पाठिंबा देण्यात आलेला आहे. कामबंद आंदोलनामुळे अशासाठी पुकारलेले आहे, आमच्या गेल्या 40 वर्षापासून प्रलंबित असलेली वेतन त्रुटी जी मागणी आहे जी सर्व संवर्ग आम्हाला ओव्हरटेक करून पुढे गेलेले आहेत, परंतु शासनाने आम्हाला लिपिक संवर्गाला खूप मागे ठेवलेले आहे. ती पगारवाढ आमची व्हावी यासाठी आम्ही ही वेतन त्रुटी दूर होण्यासाठी आम्ही हा कामबंद आंदोलन पुकारलेला आहे. शासनाकडे आमची मागणी आहे की जी S6 आम्ही काम करतोय ते अत्यंत कमी आहे, तर आम्हाला जी आमची मागणी आहे ती S14ची केलेली आहे. बाकीच्या ज्या संघटना आहेत, आरोग्य संघटना, ग्रामपंचायत यांची S10, शिक्षकांची पण आहे, तर आमची मिनिमम जी खूप कमी प्रमाणात आहे आमची, तर आमची आहे की आमची वाढावी. कारण आर्थिक परिस्थिती बघता आता जे काय उत्पन्न आहे ते खूप कमी प्रमाणात आहे, त्याच्यामुळे आम्हाला आमची वेतन श्रेणी वाढावी एवढीच आमची मागणी आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर रूपाराणी निकम यांनी शहरामध्ये स्वच्छता मोहीम सुरू केली. स्वतः महापौर, उपमहापौर, आयुक्त, पालिका अधिकारी यांच्यासह कोल्हापूरकर शहर स्वच्छता मोहीममध्ये सहभागी झाले होते. या स्वच्छता मोहिमेमध्ये महापौर रूपाराणी निकम यांनी देखील हाती झाडू घेतल्याचं पाहायला मिळालं. शहरातल्या 20 प्रभागांमध्ये एकाच वेळी ही स्वच्छता मोहीम राबवली. नागपूरमध्ये पावसाळ्यापूर्वीच्या नालेसफाईला आता वेग येणार आहे. महापौर नीता ठाकरेंनी त्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश दिलेत. शहरामध्ये 227 मोठे आणि 152 छोटे नाले असून नाग नदी, पिवळी नदी आणि पोहरा नदीसह 379 नाल्यांची या विशेष मोहिमेद्वारे स्वच्छता केली जाणार आहे. दरम्यान पावसाळ्यातील आपत्कालीन मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जाहीर करण्याच्या सूचनाही महापौरांनी दिलेल्या आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.